पहा क्वेश्चन नंबर 86 आणि 87. 86 होता 1/√3x + 8 - 1/√8 - 3x प्लस प्रॉब्लेम. आणि 87 मध्ये दिलेला आहे 1/√2x square plus 5 plus √2x square minus 7. दोन्ही एक्झाम्पल मध्ये प्रॉपर कंपॅरिझन आधी आवश्यक आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण डिनॉमिनेटर जे स्क्वेअर रूट आहे त्याला डायरेक्ट ब्रॅकेट रेस टू -1/2 लिहिलं आणि रूट 1/रूट म्हणजेच x रेस टू -1/2 त्या रूलनुसार दोन्ही रूटला ब्रॅकेट रेस टू -1/2 असं लिहिलं दोन्ही टर्म आणि डायरेक्ट क्यू मायनस व्ही रूल वापरून डिफरन्शिएट केले. पण या एक्झाम्पल मध्ये मात्र हे पॉसिबल नाही, कारण त्यात दोन टर्म डिफरंट होत्या. 1/रूट या दोन टर्म डिफरंट होत्या. यात एकच न्यूमरेटर आणि या दोन्ही टर्म डिनॉमिनेटरला कंबाइनड आहेत. त्यांना डायरेक्ट सेपरेट करता येणार नाही. डायरेक्ट सेपरेशन पॉसिबल नाही. यासाठी डायरेक्ट जर आपल्याला हे सेपरेशन करायचे असेल तर आधी डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करावं लागेल आणि मगच ते सेपरेशन पॉसिबल आहे. दोन प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करता येतो. एक म्हणजे 1/ हा पूर्ण जो पार्ट आहे डिनॉमिनेटरचा त्याला x गृहीत धरलं तर 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² हे -1/ त्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्या ब्रॅकेटचा म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ √2x² + 5 प्लस √2x² - 7. हा डेरिव्हेटिव्ह मात्र आपण सेपरेट घेऊ शकतो u + v च्या रूलनुसार. ही एक मेथड 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². पण यात सिम्प्लिफिकेशन्स पुढे डिफिकल्ट यासाठी होतात का त्यात मिस्टेकचे चान्सेस असे वाढतात की हा जो रूट आहे √2x² + 5 प्लस √2x² - 7 यांचे स्क्वेअर मग a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तिथे यूज करून ते सिम्प्लिफाय करावं लागतं. हे डिफिकल्टीज इन्क्रीज होतात. त्यापेक्षा बेटर वे यामध्ये रॅशनलायझेशननी डायरेक्ट सिम्प्लिफाईड फॉर्ममध्येच आपल्याला टर्म मिळतात आणि सिम्प्लिफाईड फॉर्ममध्येच आन्सर मिळेल. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल rationalizing denominator, we get y equal to 1/√2x² + 5 plus √2x² - 7 multiplied by √2x² + 5 minus √2x² - 7 divided by √2x² + 5 minus √2x² - 7. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. तर यामध्ये डिनॉमिनेटर रॅशनलाइज जर केला, न्यूमरेटरची टर्म ॲज इट इज राहील √2x² + 5 minus √2x² - 7 divided by डिनॉमिनेटरला a + b into a - b या स्वरूपात टर्म आहे रॅशनलायझेशनची. त्याला a² - b² लिहिता येईल. दॅट इज
2x square plus 5 bracket square minus root of 2x square minus 7 bracket square. A plus b into a minus b म्हणजे a square minus b square equal to square root 2x square plus 5 minus root 2x square minus 7 divided by square आणि square root cancel, square root cancel. पहिल्या ब्रॅकेट मधली टर्म राहील 2x square plus 5. दुसऱ्या ब्रॅकेटला मायनस मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला, म्हणजे मायनस 2x square आणि मायनस इंटू मायनस प्लस 7, मायनस इंटू मायनस प्लस 7. त्यामध्ये प्लस 2x square मायनस 2x square कॅन्सल. y इक्वल टू टर्म शिल्लक राहील रूट ऑफ 2x square plus 5 minus root of 2x square minus 7 divided by 5 plus 7 म्हणजे, आणि डिनॉमिनेटरला कम्प्लिटली कॉन्स्टंट टर्म आली. डेरिव्हेटिव्ह घेताना तो कॉन्स्टंट आपण आउटसाइड घेऊ शकतो. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट with respect to x, dy by dx equal to derivative of square root 2x square plus 5 minus root 2x square minus 7 divided by 12. त्यामध्ये 12 कॉन्स्टंट डिनॉमिनेटरचा आउटसाइड 1/12. हे प्रत्येक रूटचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ square root 2x square plus 5 minus derivative of square root 2x square minus 7. 1/12 कॉन्स्टंट आउटसाइड आणि दोन्ही स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट इक्वल टू 1/12 इन ब्रॅकेट रूटचा डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स. यात पहिल्या टर्मसाठी एक्स म्हणजे हा कम्प्लीट 2x स्क्वेअर प्लस 5चा पार्ट. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर वापरला तर 1/2 रूट 2x स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर प्लस 5 मायनस, पुन्हा या रूटचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1/2 रूट 2x स्क्वेअर मायनस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7. पुन्हा त्या रूटच्या मधल्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इक्वल टू 1/12 इन ब्रॅकेट 1/2 रूट 2x स्क्वेअर प्लस 5 इंटू 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 4x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 रूट 2x स्क्वेअर मायनस 7 इंटू 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत 4x मायनस 7चा डेरिव्हेटिव्ह 0. नंतर यामध्ये 2 ने डिवाइड करता येईल, ते राहील 2x. यात 2 ने डिवाइड केला शिल्लक राहील 2x. 2x कॉमन घेता येईल न्यूमरेटरहून दोन्ही टर्ममधून. 2x/12 इन ब्रॅकेट
1 upon root of 2x square plus 5 minus 1 upon root of 2x square minus 7. यामध्ये फक्त पुन्हा डिवाइड करता येईल शेवटच्या स्टेपला x अपॉन 6 आणि ब्रॅकेट ॲज इट इज ठेवायचं. त्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करण्याची आवश्यकता नाही. x अपॉन 6 in bracket 1 upon root 2x square plus 5 minus 1 upon root 2x square minus 7 ची शेवटची स्टेप कंप्लीट करायची. एट नंबर y equal to 4 minus 7x bracket raised to 5 4 minus 7x bracket raised to 5 into square root of x square minus 3 differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of 4 minus 7x bracket raised to 5 into square root of x square minus 3. यामध्ये कॉम्पोजिट फंक्शन आहे आणि दोन डिफरंट फंक्शन्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच u इंटू वीचा रोल या ठिकाणी वापरावा लागेल. यात फर्स्ट फंक्शन म्हणजेच 4 मायनस 7x रेज टू 5 आणि सेकंड फंक्शन म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 3.
त्यामुळे u इंटू व्हीचा रूल या ठिकाणी यूज करावा लागेल. बाय युझिंग दिस रूल 4 minus 7x bracket raised to 5 as it is into derivative of root x square minus 3 plus root x square minus 3 as it is into derivative of 4 minus 7x bracket raised to 5. U into V rule, first function as it is into derivative of second plus second function as it is into derivative of first. 4 minus 7x bracket raised to 5 as it is. Rootचा derivative, root x चा derivative 1 upon 2 root x म्हणजेच 1 upon 2 root x square minus 3 into again derivative of x square minus 3. रूट एक्स स्क्वेअर मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह घेताना आधी रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 अपॉन 2 रूट आणि नंतर परत रूटच्या मध्ये असणारे टर्म म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह घेतला प्लस नेक्स्ट टर्म रूट एक्स स्क्वेअर मायनस 3 ॲज इट इज इंटू 4 minus 7x bracket raised to 5. 4 minus 7x bracket raised to 5 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. यासाठी आधी x raised to n चा रोल म्हणजेच 5 in bracket 4 minus 7x bracket raised to 4 into derivative of 4 minus 7x. नंतर इक्वल टू 4 minus 7x bracket raised to 5 upon 2 root of x square minus 3 into x square minus 3 चा डेरिव्हेटिव्ह 2x x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. त्यानंतर प्लस नेक्स्ट टर्म रूट ऑफ x square minus 3 into 5 4 minus 7x raised to 4 into 4 minus 7x चा डेरिव्हेटिव्ह 4 minus 7x चा डेरिव्हेटिव्ह minus 7. 4 minus 7x या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. यामध्ये हा 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे टर्म शिल्लक राहतील इक्वल टू x इंटू 4 minus 7x bracket raised to 5 x into 4 minus 7x bracket raised to 5 divided by root of x square minus 3. पुढच्या टर्म मध्ये -7 into +5 तो येईल -35 into root of x square minus 3 into 4 minus 7x bracket raised to 4. तर यामध्ये सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. हे सिम्प्लिफिकेशन घेताना 4 minus 7x हा ब्रॅकेट दोन्ही टर्म मध्ये आहे. फक्त पहिल्या टर्म मध्ये 4 minus 7x raised to 5 आणि दुसऱ्या टर्म मध्ये 4 minus 7x raised to 4 आहे. यापैकी कॉमन टर्म काय येईल 4 minus 7x bracket raised to 4 कॉमन घेता येईल म्हणजेच 4 minus 7x bracket raised to 4 common in bracket remaining term x as it is into
4 मायनस 7x ब्रॅकेट रेस टू 4 कॉमन घेतलेला आहे, एक ब्रॅकेट शिल्लक राहील. 4 मायनस 7x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस 35 into root of x square minus 3, 35 into root of x square minus 3. नंतर 4 minus 7x bracket raised to 4 in bracket. या टर्मचा डिनॉमिनेटर जर आपण 1 गृहीत धरला, क्रॉस मल्टिप्लाय करून दोघांचं सबट्रॅक्शन या ठिकाणी पॉसिबल आहे. सबट्रॅक्शन्स करताना 1 into न्यूमरेटर x into 4 minus 7x 1 मल्टिप्लाय होईल पहिल्या न्यूमरेटरला मायनस 35 into root x square minus 3 into root x square minus 3. रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स असतो, म्हणजेच या दोन्ही टर्मचा रूट एलिमिनेट होईल आणि शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय, रूट एक्स स्क्वेअर मायनस 3. डिनॉमिनेटरला पुन्हा या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केला, इक्वल टू 4 minus 7x bracket raised to 4 into x न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये 4x minus 7x square मायनस 35 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला मायनस 35x square मायनस इंटू मायनस प्लस 35 इंटू 3 म्हणजेच 105 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. नंतर 4 minus 7x ब्रॅकेट रेस टू 4 आणि आता या ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला टर्म शिल्लक राहील मायनस 7x स्क्वेअर मायनस 35x स्क्वेअर मायनस 42x स्क्वेअर आणि बाकीच्या दोन टर्म 4x आणि 105 ॲज इट इज, म्हणजेच 4x मायनस 7 मायनस 35 मायनस 42x स्क्वेअर प्लस 105 divided by root of x square minus 3. This will be the final simplification.
89 y equal to 3x minus 2 upon root of x square minus 5. डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटची टर्म असताना सिम्प्लिफिकेशन प्रोसेस कशा प्रकारची असते हे या एक्झाम्पल मधून केअरफुली लक्षात ठेवायचे. ज्या ज्यावेळी डिनॉमिनेटरला रूटची टर्म असेल त्या त्यावेळी ही सिम्प्लिफिकेशन प्रोसेस या एक्झाम्पलची यूज करायची. फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx equal to derivative of 3x minus 2 upon square root of x square minus 5. u upon v चा रूल वापरून हे सॉल्व करता येईल. by using u upon v rule. u upon v चा रूल म्हणजेच v into derivative of u minus u into derivative of v upon v square. v म्हणजेच डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर is root x square minus 5 into derivative of numerator, that is 3x minus 2 minus numerator 3x minus 2 as it is into derivative of root x square minus 5 divided by v square म्हणजेच root of x square minus 5 bracket square. v into derivative of u minus u into derivative of v upon v square equal to square root of x square minus 5 as it is into 3x minus 2 चा derivative v minus 3x minus 2 into root x square minus 5 चा derivative. root चा derivative 1 upon 2 root x square minus 5 into derivative of x square minus 5 divided by डिनॉमिनेटरला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 5. नंतर यामध्ये इक्वल टू पहिली टर्म 3 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस पुढच्या टर्ममध्ये 3x मायनस 2 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 5चा डेरिव्हेटिव्ह 0 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. त्यामध्ये हे 2 कॅन्सल होतील, म्हणजेच रिमेनिंग पार्ट असेल आता 3 रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस एक्स इन ब्रॅकेट 3x मायनस 2 डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. त्यामध्ये x पहिल्यांदा लिहिला इंटू 3x मायनस 2 हा रूट हा ब्रॅकेट डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि कंप्लीट डिनॉमिनेटरला आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. ज्या ज्या ठिकाणी डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटची टर्म असेल u अपॉन v चा रूल वापरल्यानंतर अशा प्रकारची टर्म डिफरन्शिएशन नंतर मिळते. तर यात सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने घ्यायचे पहा. पहिल्यांदा
पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर आपण 1 घेणार, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन इक्वल टू 3 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 5, रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 5, त्याचा रूट इलिमिनेट होईल, शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस 1 त्याला मल्टिप्लाय होईल, एक्स इंटू ब्रॅकेट 3x मायनस 2 डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि याचा परत डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 5 इक्वल टू न्यूमरेटरची टर्म 3 मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, 3x स्क्वेअर मायनस 15 मायनस एक्स न मल्टिप्लाय केलं, मायनस 3x स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 2x, आणि आता यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5 पण डिनॉमिनेटरला आहे, रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 पण डिनॉमिनेटरला, या दोन्ही टर्म आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय लिहू शकतो, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. तर यामध्ये 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर कॅन्सल, न्यूमरेटरला शिल्लक राहिला 2x मायनस 15, आणि आता डिनॉमिनेटरची टर्म x इंटू रूट एक्स जर असेल, x इंटू रूट एक्स, तर याला आपण काय लिहित असतो, x रेज टू 3/2, म्हणजे रूटच्या बाहेरची टर्म आणि रूटच्या मधली टर्म सेम आहे, याचा अर्थ ती टर्म x रूट x या स्वरूपात आहे. मग x रूट एक्सलाच आपण x रेज टू 3/2 लिहू शकतो. या ठिकाणी डिनॉमिनेटरला रूटच्या बाहेरची टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि रूट मधली टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 5, म्हणजे ही टर्म x इंटू रूट एक्स या स्वरूपात आहे, यालाच आपण x रेज टू 3/2 या स्वरूपात लिहू शकतो. पण इथे x म्हणजेच कोण असणार आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट रेज टू 3/2. इथपर्यंत आन्सर सिम्प्लिफाय होतो. y इक्वल टू क्वेश्चन नंबर 90, स्क्वेअर रूट ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x. इम्पॉर्टंट एक्झाम्पल एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे हेच. स्क्वेअर रूट ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x. हे एक्झाम्पल आपण 2-3 प्रकारे सॉल्व करू शकतो.
एक म्हणजे डायरेक्ट डिफरन्शिएशन, दुसरा म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे रूट आधी सेपरेट करायचे आणि मग यू अपॉन व्ही चा रूल वापरायचा. तिसरी मेथड आहे ती सबस्टिट्यूशन, पण ती आपल्याला इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रीमध्ये यूज करता येऊ शकते. त्यातही पुन्हा हा प्रॉब्लेम असणार आहे. पण यात स्क्वेअर रूट सेपरेट जर आपण केले तर त्या दोन्ही रूटसाठी पुन्हा आपल्याला प्रत्येक वेळी कॉम्पोजिट फंक्शनचा रूल वापरावा लागेल. यू अपॉन व्हीचा रूल तर कुठल्याही मेथडने यूज करायचाच आहे. पण डायरेक्ट डिफरन्शिएशन जर घेतलं तर स्क्वेअर रूटची टर्म पहिल्या स्टेपला एलिमिनेट होऊ शकते. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx equal to derivative of square root of a plus x upon a minus x. डायरेक्ट डिफरन्शिएशनने काय होईल पहा, स्क्वेअर रूट हे मुख्य फंक्शन आहे. पहिल्यांदा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 2 रूट एक्स. एक्स म्हणजे हा कंप्लीट पार्ट ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स, ही पूर्ण टर्म म्हणजे एक्स गृहीत धरायची आहे. मग रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा त्या रूटच्या मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. आता या ठिकाणी पुढच्या डेरिव्हेटिव्हसाठी स्क्वेअर रूट नाही आहेत, त्यामुळे यू अपॉन व्ही चा रूल वापरणं सोपं होऊन जाईल. इक्वल टू 1 अपॉन 2 रूट ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू यू अपॉन व्ही चा रूल जर वापरला पुढच्या टर्मसाठी तर ए मायनस एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए प्लस एक्स व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू minus a plus x as it is into derivative of a minus x divided by denominator is a minus x bracket square. सिम्प्लिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू पहिली टर्म त्याला आपण लगेच सिम्प्लिफाय करायला सुरू करू. 2 इंटू यांचा रूट सेपरेट घेतला, रूट ए प्लस एक्स अपॉन रूट ए मायनस एक्स. स्क्वेअर रूट सेपरेट घेतला दोन्ही टर्मचा सिम्प्लिफिकेशनसाठी. आता पुढच्या टर्मला डेरिव्हेटिव्ह कसे होतील पहा. ए मायनस एक्स हा पहिला ब्रॅकेट ॲज इट इज इंटू ए प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ए प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, कारण ए कॉन्स्टंट आहे, त्याला मल्टिप्लाय एक्स नाही आहे. ए हा सेपरेट कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. जर ए इंटू एक्स असता तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ए आला असता, पण ए प्लस एक्स आहे, कॉन्स्टंट ए चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ए प्लस एक्स इंटू ब्रॅकेट ए मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 डिवायडेड बाय ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये हा जो रूट ए मायनस एक्स आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटरला लिहू शकतो, म्हणजेच टर्म येईल रूट ए मायनस एक्स अपॉन 2 रूट ए प्लस एक्स इंटू रूट ए मायनस एक्स आपण न्यूमरेटरला घेतला, ए मायनस एक्स इंटू 1 ए मायनस एक्स. पुढच्या टर्मसाठी -1 इंटू मायनस काय होईल प्लस, आणि +1 जर ए प्लस एक्सला मल्टिप्लाय केला
तर तो राहील प्लस ए प्लस एक्स डिवायडेड बाय ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होतील. आता इथे न्यूमरेटरला जो ए मायनस एक्स आहे रूटमध्ये असणारा, त्याला आपण ए मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहू शकतो. सिम्प्लिफिकेशन केअरफुली पहा या प्रॉब्लेमचं. 2-3 वेगवेगळ्या प्रकारे हे सिम्प्लिफिकेशन येतात. ए मायनस एक्सला आपण रूट ए मायनस एक्सला आपण ए मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 1/2 असं लिहू शकतो. डिनॉमिनेटरचा जो 2 रूट आहे तो ॲज इट इज ठेवला तरी चालेल. पण न्यूमरेटरलाच का चेंज केला? कारण इथे ए मायनस एक्स आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण ए मायनस एक्स ही एक टर्म आहे. त्यांच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. दोन्ही टर्म ए मायनस एक्सच्याच आहेत. पुढच्या टर्ममध्ये न्यूमरेटरला शिल्लक राहील ए प्लस ए म्हणजे 2a अपॉन ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणचा हा 2 कॅन्सल होईल इक्वल टू ए शिल्लक राहिला न्यूमरेटरला. आता यात न्यूमरेटरचा ए मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि डिनॉमिनेटरला आहे ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. 2 हा 1/2 पेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळं रेस टू 1/2 असणारा जो ब्रॅकेट आहे तो जर डिनॉमिनेटरला घेतला तर त्याचा इंडेक्स -1/2 होईल. त्यामुळे यात न्यूमरेटरला शिल्लक राहील फक्त ए. न्यूमरेटरला फक्त ही ए ची टर्म शिल्लक राहिली डिवायडेड बाय रूट ऑफ ए प्लस एक्स ॲज इट इज ए मायनस एक्स रेस टू 1/2. हा डिनॉमिनेटरला घेतल्यानंतर त्याचा इंडेक्स कसा होणार आहे? मायनस होणार आहे, कारण या दोघांचा बेस सेम आहे. ए मायनस एक्स रेस टू 2 मायनस 1/2 असं आपण त्याला लिहू शकतो. ए मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 2 मायनस 1/2, कारण 2 ॲज इट इज आहेच आहे. 1/2 डिनॉमिनेटरला घेतला तर मायनस होईल. इक्वल टू इंडेक्सचा रूल ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन चा इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन इक्वल टू ए अपॉन रूट ऑफ ए प्लस एक्स इंटू ए मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 2 मायनस 1/2 म्हणजे 3/2. आणखी एक सिम्प्लिफिकेशन प्रोसेस याला अशी वापरता येऊ शकते की डिनॉमिनेटरचा जो ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यालाच आपण ए मायनस एक्स इंटू ए मायनस एक्स असं लिहू शकतो. त्यानंतर एक्सला जसं आपण रूट एक्स इंटू रूट एक्स लिहू शकतो तसं यामधला ए मायनस एक्स ॲज इट इज आणि पुढच्या ब्रॅकेटला रूट ए मायनस एक्स इंटू रूट ए मायनस एक्स लिहिता येईल. आता न्यूमरेटरचा रूट ए मायनस एक्स आणि डिनॉमिनेटरचा रूट ए मायनस एक्स कॅन्सल होतील आणि एक्स इंटू रूट एक्स याला आपण एक्स रेस टू 3/2 लिहू शकतो मागच्या एक्झाम्पल प्रमाणे. म्हणजेच ए मायनस एक्स रेस टू 3/2. या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन चालेल, पण त्यात 1-2 स्टेप आणखी एक्स्ट्रा होतील.